चांगलेच प्रसिद्ध आहे. तर पहिला प्रश्न अर्थातच तोच की रवींद्र चव्हाणजी मंत्रिमंडळात स्थान नाही, मात्र नंतर खांद्यावरती जी एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यानंतर आनंदित आहात? 100% खरं तर पक्ष संघटनेमध्ये काम करणं हे तसं अत्यंत आवडीचा विषय आहे. वर्षानुवर्ष पक्ष संघटनेत काम करत करत या पदापर्यंत पोहोचलो आहे. हो. त्यामुळे पक्षाने ही जबाबदारी देणं खरं तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. आणि येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, नड्डाजी असतील, अमितजी असेल आणि आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि बावनकुळे आणि सर्व केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व नेत्यांनी या सगळ्या जबाबदारी जेव्हा माझ्याकडे दिली आहे त्यावेळेला सरकार आणि सरकारची असणारी भूमिका ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे सर्वात मोठा असणारा टास्क आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे फार गरजेचं होतं. त्यामुळे मला खात्री आहे की मी ते नक्की करण्याचा प्रयत्न करेन. बरोबर आहे. खूप अनुभवी नेते आहात आपण खरं तर.